नमस्कार, मी सरोज मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नवरात्रीच्या 9 दिवसाच्या 9 उपवासाच्या रेसिपी। आणि ह्या 9 दिवसात जो पदार्थ तुम्ही रोज खाऊ शकता तो पदार्थ कुठला हे मी या व्हिडिओच्या शेवटी सांगितलंय, त्यामुळे हा व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा। नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपवासाच्या रेसिपीमध्ये पहिली रेसिपी आपली असणार आहे साबुदाणा न भिजवता होणारे साबुदाणे वडे। साबुदाणा वड्यासाठी इथे मी 1 वाटी कच्चा म्हणजे न भिजवलेला मीडियम साईजचा साबुदाणा घेतलेला आहे। याला आपण आधी थोडासा भाजून घेणार आहोत। त्यासाठी पॅन मध्ये साबुदाणे टाकून घेऊ भाजण्यासाठी। एक 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवर हे साबुदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। साबुदाणे भाजण्यामागचं कारण असं आहे की साबुदाण्यामधलं जे मॉइश्चर असतं ते भाजल्यामुळे कमी होतं आणि मिक्सरमधून फार लवकर बारीक होतात मग हे साबुदाणे। हे बघा, आता साबुदाणे भाजून झाल्यावर ते थोडेसे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून जाडसर बारीक करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त रवेदार असा साबुदाणा आपण बारीक करून घेतला आहे मिक्सरमधून। आता हा दळलेला साबुदाणा मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ। आणि अजून काय लागणार आपल्याला साबुदाणा वड्यासाठी, 4 मिरच्या घेतल्यात मी, त्याचे 2 तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ। 1 इंच अद्रकचे तुकडे घेते। जिरं घेतलंय मी 1 छोटा चमचा, हे सुद्धा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। हे बघा, मिरची आणि अद्रक आपलं मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून झालेलं आहे। आता बघू नेक्स्ट प्रोसेस। इथे मी हा एक उकळलेला बटाटा घेतला आहे, त्याला पण आपण हाताने चुरून घेणार आहोत या साबुदाण्याच्या पिठात। बटाटा इथे जास्त शिजवायचं नाही आहे, कारण त्यात पाणी टिकून राहतं आणि वडे ना आपले ऑइली होतात। तसंच हे दाण्याचं कूट घेतलं आहे मी, साधारण 3 ते 4 टेबलस्पून घ्यायचं आहे दाण्याचं कूट। मग हे अद्रक आणि मिरचीची पेस्ट आपण यात ॲड करून घ्यायची आहे आणि मग मीठ टाकून घेऊ चवीनुसार। आता काय करायचं आहे आपल्याला, हे सगळं मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी न टाकताच आपण साबुदाणा वड्यासाठी पीठ भिजवून घेणार आहोत। सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटतं, पण मिठाचं पाणी सुटतं। तसंच बटाटासुद्धा आपण बॉईल करून टाकलेला आहे, त्यामुळे त्याच्या ओलसरपणामुळे आपल्याला पीठ भिजवताना पाण्याची गरज लागत नाही। एक 4 ते 5 मिनिट तरी लागतात हे सगळं मिश्रण एकजीव होऊन पिठाचा गोळा तयार होण्यासाठी। हे बघा, साबुदाण्याचं पीठ छान फुलून आलेलं आहे। तुम्हाला ना जर हे पीठ अजूनही कोरडं वाटत असेल ना, तर एक छोटा बटाटा तुम्ही ॲड करू शकता। आता मी ह्या पिठावर 1 चमचाभर तेल टाकून पुन्हा हे पीठ मळून घेणार आहे। तर इन्स्टंट साबुदाणा वड्यासाठी पीठ आपलं रेडी आहे, ते एका डिशमध्ये साईडला ठेवून घेऊ आणि तेल थोडंसं तळ हाताला लावून घ्यायचं आहे। जेवढ्या साईजचे वडे आपल्याला बनवायचे आहेत ना, तेवढ्या पिठाचा गोळा घ्यायचा आणि दोन्ही हातांनी व्यवस्थित दाबून दाबून त्याला मऊसर करून घ्यायचं आहे आणि मग हाताने थोडंसं प्रेस करायचं। त्यानंतर साईडला जे थोडेसे क्रॅक असतील ना, तर ते असे हाताने पॅक करून घ्यायचे आहेत साईडने। हे बघा, खूप जाडसर आपल्याला करायचे नाही आहेत, थोडेसे पातळच ठेवायचे आहेत हे वडे। आणि अशाच प्रकारे सगळे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। तर हे बघा, इथे आपण एकसारख्या आकाराचे सगळे वडे बनवून घेतलेले आहेत आणि साईडला मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं। एक गोष्ट लक्षात ठेवायची, वडे टाकण्याआधी तेल आधी चांगलं गरम होऊ द्यायचं, मग गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून हे साबुदाणे वडे तळून घ्यायचे आहेत। दोन्ही प्रकारच्या साबुदाणा वड्याची प्रोसेस सेम आहे, फक्त इथे आपल्याला भिजवलेला साबुदाणा न टाकता आपण साबुदाण्याचं पीठ वापरतोय। हे बघा, वड्याची आता एक बाजू आपली तळून झाल्यावर आपण दुसरी पण बाजू तळून घेणार आहोत। अगदी अशाच प्रकारे सोनेरी रंगावर आपल्याला साबुदाणे वडे तेलात तळून घ्यायचे आहेत। मी सुरुवातीला मुद्दाम 2च वडे तळून पाहिले, पण परफेक्ट झालेले आहेत साबुदाणे वडे, जराही ऑइली झालेले नाही आहेत। तर मग आता राहिलेले वडे सुद्धा आपण तळून घेऊ। तुम्हाला जर या साबुदाणा वड्यांमध्ये लाल तिखट आवडत असेल तर मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखटही टाकू शकता, काही हरकत नाही आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला गॅस फ्लेम वडे तळताना मीडियमच राहू द्यायचे, म्हणजे वडे आतून छान खुसखुशीत तळले जातात। हे बघा, मस्त सोनेरी रंगावर खरपूस होईपर्यंत हे साबुदाणे वडे आपण तळून घेतलेले आहेत। आता बाहेर काढून घेऊ। तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत आपले साबुदाणे वडे आणि आतूनही छान तळले गेलेले दिसत आहेत। तर तयार आहेत आपले फटाफट होणारे साबुदाणे वडे। आता आपण बघणार आहोत उपवासाची दुसरी रेसिपी, ती म्हणजे साबुदाणा थालीपीठ। एका मिक्सिंग बाउलमध्ये मी घेणार आहे 1 वाटी साबुदाणे। हे साबुदाणे मी 2 ते 3 वेळा धुवून 5 ते 6 तास भिजवून ठेवले होते, म्हणजे साबुदाणा खिचडीला लागतो ना, अगदी तसाच साबुदाणा इथे आपल्याला लागणार आहे। त्यानंतर या भिजलेल्या साबुदाण्यात आपल्याला दाण्याचं कूट ॲड करायचं आहे। साधारण 3 ते 4 टेबलस्पून घेतले मी दाण्याचं कूट।
आणि मग इथे हे 3 हिरवी मिरचीचा मी ठेचा बनवून घेतलेला आहे तो ॲड करू। त्यानंतर जिरे घेणार आहे हाफ टेबलस्पून जर उपवासाला खात असाल तर, आणि लगेच ही फ्रेश दही मी घेतली आहे ती ॲड करू थोडंसं आंबटपणा येण्यासाठी। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर। आता आपण काय करणार आहोत, हा एक कच्चा बटाटा म्हणजे बॉईल न केलेला बटाटा आहे, तो मी धुवून एका छोट्या किसणीने किसून घेणार आहे। खूप छान लागतो असा कच्चा बटाटा थालीपीठमध्ये किसून घातल्यावर, पण अशा बारीक किसणीच आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे। आता हा किसलेला बटाटा साबुदाण्यात आणि बाकीच्या साहित्यात मिक्स करून घेऊ। हे एकदा मिक्स करून झाल्यावर हा बॉईल केलेला बटाटा आहे हा सुद्धा आपल्याला यात किसून घ्यायचा आहे, कारण खूप छान मऊसर होतो साबुदाण्याचा पराठा या बॉईल बटाट्यामुळे, म्हणून आवर्जून घालायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि आता हे सर्व मिश्रण थालीपीठसाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी आता हे सर्व साहित्य हातानेच मिक्स करून घेणार आहे। या साबुदाण्याच्या थालीपीठ किंवा पराठ्यासाठी या पिठात आपण पाणी अजिबात ॲड करणार नाही आहेत, कारण दही आणि बॉईल बटाट्यामुळे शक्यतो पाण्याची गरजच पडत नाही। या थालीपीठासोबत खाण्यासाठी जी उपवासाची चटणी लागते ना, त्याची रेसिपी मी आय बटनला शेअर केली आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा। आणि मी यात मिरचीचा ठेचा ॲड केला आहे, तुम्हाला मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिखट ॲड करू शकता। तर तुम्ही बघू शकता इथे साबुदाण्याच्या थालीपीठसाठी पिठाचा गोळा आपला रेडी आहे। आता नेक्स्ट थालीपीठ थापून घेण्यासाठी मी इथे हे प्लास्टिकचं शीट घेतलेलं आहे आणि त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ आपलं चिटकणार नाही। आणि मग एक पिठाचा छोटासा गोळा घेऊन बोटांना थोडंसं तेल लावून हलक्या हाताने हा पिठाचा गोळा थापून घ्यायचा आहे या प्लास्टिकच्या शीटवर। आवडीनुसार थालीपीठ लहान मोठं बनवू शकतात, जर थालीपीठचा आकार मोठा हवा असेल तर मग पिठाचा गोळा तसा मोठा घ्यायचा, पण थालीपीठ आहे ना थोडंसं जाडसरच राहू द्यायचं। तर हे बघा इथे आपलं हे थालीपीठ थापून झालेलं आहे आणि इकडे तवासुद्धा गरम झालेला आहे। आता काय करायचं, गॅस मिडियम फ्लेमवर करून थोडंसं तेल या तव्यावर पसरवून घ्यायचं आहे आधी। नंतर मग काय करायचं, ह्या थालीपीठाला हळूच आपल्याला प्लास्टिकच्या शीटवरून हातावर घ्यायचं आहे आणि मग हळूच तव्यावर टाकून घ्यायचं आहे भाजण्यासाठी। थालीपीठ शिजताना गॅस इथे आपल्याला मिडियम फ्लेमवरच राहू द्यायचा आहे आणि थालीपीठ तव्यावर टाकून झाल्यावर थोडंसं तेल आपल्याला थालीपीठाच्या कडेने सोडायचं आहे, जेणेकरून ते आपल्या तव्याला किंवा पॅनला चिटकणार नाही। तसं तुम्ही तूपही वापरू शकता। आणि मग 2 मिनिट लो फ्लेमवर हे थालीपीठ आपण झाकून शेकून घेणार आहोत। एक 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण उघडून बघू। हे बघा आता आपण करणार काय आहोत, एका स्पूनने याच्या कडा सुटत आहेत का ते चेक करायचं आहे। तुम्ही बघू शकता आता थालीपीठाच्या कडा छान सुटत आहेत, तर आपल्याला काय करायचं, आता हळूच एक बाजू पलटून दुसरी साईड आपल्याला थालीपीठची शेकून घ्यायची आहे। स्पूनने थोडंसं प्रेस करून आपल्याला ही दुसरी बाजूसुद्धा शेकून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता इथे साबुदाणा थालीपीठाच्या आपण दोन्ही बाजू छान शेकून घेतलेल्या आहेत। आणि आता हे थालीपीठ आपल्याला एका जाळीवर किंवा चाळणीत ठेवायचं आहे सुरुवातीला, म्हणजे ते ओलसर राहणार नाही। आता राहिलेले थालीपीठ सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने प्लास्टिकच्या शीटवर थापून तव्यावर किंवा पॅनवर शेकून घ्यायचं आहे। तर खूप सोप्या पद्धतीने आपण आज हे साबुदाण्याचं थालीपीठ केलेलं आहे, त्यामुळे उपवासाच्या दिवसांमध्ये तुम्ही हे सहज बनवू शकतात, कारण जनरली आपल्याकडे साबुदाणा भिजलेलाच असतो आणि बाकीच्या गोष्टी घरात असल्यामुळे आपण हे फार लवकर करू शकतो। तर तयार आहे इथे उपवास स्पेशल अगदी खुसखुशीत असं साबुदाण्याचं थालीपीठ। हे साबुदाण्याचं थालीपीठ किंवा पराठा तुम्ही उपवासाची चटणी किंवा दही सोबत एन्जॉय करू शकता। नवरात्री स्पेशल तिसरी रेसिपी असणार आहे उपवासाची भजी। उपवासाच्या इन्स्टंट भजीसाठी इथे मी हे 3 बटाटे साल काढून धुवून घेतलेले आहेत आणि एका किसणीने हे बटाटे आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहेत। शक्यतो मोठी किसणी असेल तर तीच वापरायची बटाटे किसायला। आणि हा बटाटा आपल्याला असा उभा पकडून किसायचा आहे, म्हणजे छान लांबट असा केस पडतो बटाट्याचा। हे बघा अशा पद्धतीने। आता तिघही बटाटे इथे आपले किसून झालेले आहेत। आता काय करायचं, ह्या किसलेल्या बटाट्यांना एका बाउलमध्ये घेऊन 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून बटाट्यामधला जो स्टार्च असतो तो निघून जाईल। आणि मग जेवढं शक्य होईल तेवढं यातलं पाणी अशा पद्धतीने पिळून काढून घ्यायचं आहे, म्हणजे बटाट्याचा केस छान सुटसुटीत होतो आणि त्यामुळे भजी आपली छान कुरकुरीत सुद्धा होते। आता काय करणार आहे, मी हा बटाट्याचा केस पूर्ण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि बघूयात नेक्स्ट प्रोसेस। इथे मी हे साबुदाण्याचं रवेदार पीठ घेतलं आहे, ते कसं बनवायचं।
साबुदाणा मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, साबुदाण्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि आपल्याला मिक्सरमधून दळायला खूप सोपं होतं. साधारण 4 चमचे घ्यायचे साबुदाण्याचं पीठ आणि हे आहे वरई किंवा भगरीचं पीठ. भगर मी स्वच्छ धुवून वाळून त्याचं मिक्सरमधून पीठ करून घेतलेलं आहे. एक 3 चमचे मी इथे आता ॲड करते हे पीठ. त्यानंतर हे 3 ते 4 हिरवी मिरची, थोडंसं जिरं आणि किंचितसं अद्रक घालून मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती यात ॲड करणार आहे. आणि मग अंदाजानुसार मीठ घालायचं आहे. आता मी यात अद्रक आणि जिरं घातलेलं आहे. जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर ते स्किप करू शकता. आणि भगरीचं पीठ हे साबुदाण्याच्या पिठापेक्षा कमी घालायचं, नाहीतर आपली भजी ना कुरकुरीत होणार नाही. कारण वरईचं पीठ हे फक्त बाइंडिंगचं काम करतं आणि साबुदाण्याच्या पिठाने भज्या छान कुरकुरीत होतात, म्हणून आपण इथे साबुदाण्याचं पीठ जास्त घेतलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बटाट्याचं स्वतःचंच पाणी खूप सुटतं, त्यामुळे हे पीठ भिजत असताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. हे बघा, इथे उपवासाच्या भजीसाठी पीठ आपलं बनवून रेडी आहे. आणि तेल तर मी ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं. छोटासा पिठाचा तुकडा टाकून बघायचा तेलात. लगेच वर आलं की समजायचं तेल आपलं प्रॉपर गरम झालेलं आहे. सुरुवातीला तेलात मी ह्या काही मिरच्या तळून घेणार आहे, कारण तसं केल्याने काय होतं, मिरचीचा तिखटपणा तेलात उतरतो आणि ह्याच तेलात मग भजी तळली की भजीसुद्धा मस्त टेस्टी लागते. आता एक एक करून भजी आपल्याला इथे तेलात सोडून घ्यायची आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, भजी आपल्याला तळताना गॅस हाय फ्लेम न ठेवता गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरच राहू द्यायचा आहे. खूप मस्त आणि इन्स्टंट होतात ह्या भज्या. जर आपल्याकडे साबुदाण्याचं आणि वरईचं पीठ जर रेडी असेल ना, तर अगदी 10 ते 15 मिनिटात ही भजी आपण बनवू शकतो. इथे एक बाजू आपली तळून झाली की दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. एक 2 ते 3 मिनिट तरी लागतात आपल्याला भजी प्रॉपर तळण्यासाठी. तर हे बघा, इथे आपल्या भजीला गोल्डन कलर आलेला आहे आणि भजी आपली छान कुरकुरीत तळून झालेली दिसते. आता बाहेर काढून घेऊ. भजी तळून झाल्यानंतर गरम गरम भजीसोबत मिरचीसुद्धा मी इथे तळून घेतलेली आहे. तर बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी इन्स्टंट उपवासाची भजी इथे बनवून तयार आहे. दहीसोबत किंवा उपवासाच्या चटणीसोबत सुद्धा तुम्ही ही भजी एन्जॉय करू शकता. आता बघूयात उपवासाची चौथी रेसिपी, मस्त चटपटीत असे साबुदाणा कुरकुरे. कढई ठेवली आहे गॅसवर, गरम झालेली आहे. साबुदाणा आपण मीडियम फ्लेमवर 2 मिनिट भाजून घेणार आहोत. आपल्याला हा भाजलेला साबुदाणा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. न भाजताही तुम्ही मिक्सरमधून बारीक करू शकता, पण जर साबुदाणा भाजून घेतला तर त्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि मिक्सरमधून साबुदाणा लवकर बारीक होतो. चला तर मग भाजून झालेला आहे साबुदाणा एका बाजूला काढून घेऊयात. भाजलेला साबुदाणा थंड होऊ द्यायचा आहे. थंड झालेला साबुदाणा मिक्सरमधून बारीक करून घेऊ. खूप पिठासारखं बारीक करायचं नाहीये, रव्यासारखं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे. साबुदाणा मिक्सरमधून जाडसर बारीक करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे आपण 4 बटाटे उकळून घेतलेले आहेत. उकळलेले बटाटे चुरण्यापेक्षा अशा प्रकारे किसून घ्यायचे आहेत, म्हणजे बटाट्याचे जाडसर तुकडे राहत नाही. छान मऊ झालेला आहे बटाटा. अशाच पद्धतीने सगळे बटाटे आपण किसून घेणार आहोत. साबुदाण्याच्या पिठात हे किसलेले बटाटे मिक्स करून घेणार आहोत. आता आपण या मिश्रणात उपवासाला चालू शकतात असे थोडेसे मसाले घालणार आहोत. जिरे घालूयात 1/2 टेबलस्पून. 1 टेबलस्पून लाल तिखट घालूयात. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. मीठ घेऊयात चवीनुसार. एक छोटा स्पून तेल टाकणार आहोत. तुम्ही बटरही टाकू शकता. लिंबूचा रस टाकणार आहोत. एक अर्धा लिंबू साधारण पिळते मी. आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. शक्यतो पाण्याचा वापर करायचाच नाहीये. जर तुम्ही हे स्नॅक्स उपवासासाठी करत नसाल तर तुम्ही यात चाट मसाला आणि गरम मसालाही टाकू शकता. तोपर्यंत तुम्ही अजून आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी बघायला मिळतील. छान एकजीव झालेलं आहे मिश्रण, तुम्ही बघू शकता. आपल्याला हे पीठ 15 मिनिटासाठी झाकून भिजू द्यायचं आहे.
मग नंतर आपण याचे कुरकुरे बनवणार आहोत. चला तर मग 15 मिनिटं झालेली आहेत. झाकण उघडून घेऊयात. पीठ छान मऊ झालेलं दिसतंय. पीठ कुरकुरे बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे. आपण तेल गरम करायला ठेवूयात. त्यासाठी कढई ठेवली आहे गॅसवर, गरम झालेली आहे. तेल टाकून घेऊ आपण कढईत. तेल गरम होतं तोपर्यंत आपण साचा भरून घेणार आहोत. हे असं आतपर्यंत पीठ भरलं गेलं की मग व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे की नाही हे बघण्यासाठी आपण त्यात थोडा पिठाचा गोळा टाकून बघूयात. कुरकुरे तळण्यासाठी तेल मीडियम गरम असलं पाहिजे. चला तर मग तेल गरम झालेलं आहे. आता आपण कुरकुरे तळून घेणार आहोत. साच्याला हळूहळू प्रेस करून कुरकुरे तेलात सोडायचे आहेत. अशा प्रकारे कुरकुरे हे वेगवेगळे पडले पाहिजे, म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाहीत. गॅस मी मीडियम फ्लेमवर केलेला आहे, जेणेकरून कुरकुरे आपले जळणार नाहीत. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. वाव, कुरकुरे छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण यांना एका ताटात काढून घेणार आहोत. मस्तच सगळे कुरकुरे आपल्याला अशाच प्रकारे आता तळून घ्यायचे आहेत. चला तर मग सगळे कुरकुरे तळून झालेले आहेत. खूप क्रंची आणि टेस्टी असे साबुदाणे कुरकुरे आज आपण बनवलेले आहेत. अशा प्रकारचे साबुदाणे कुरकुरे तुम्ही जास्त बनवून एअरटाईट डब्यात ठेवू शकतात, म्हणजे 1 महिना तरी हे कुरकुरे खराब होत नाही. खूप इझी आणि टेस्टी अशी स्नॅक्स डिश आज आपण बघितलेली आहे. आता 5वी उपवासाची रेसिपी असणार आहे. उपवासाचे डोसे. आपण घेतलेला आहे अर्धी वाटी साबुदाणा. मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. रवेदार बारीक करायचं आहे. बारीक करून झालं आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता आपण याच मिक्सरच्या भांड्यात वरई किंवा भगर बारीक करून घेऊ. बारीक करून झालेली आहे. बॅटर बनवून घेणार आहोत. त्यासाठी ज्या बाउलमध्ये साबुदाणा बारीक करून टाकले होते त्यात बारीक केलेली भगर टाकून घेऊ. मिरची आणि अद्रकला बारीक करून घालूयात. दही 2 टेबलस्पून, जिरे 1 टेबलस्पून, मीठ चवीपुरतं आणि कोथिंबीर. कोथिंबीर ऑप्शनल आहे, कारण कोथिंबीर कुठल्या भागात उपवासाला चालते आणि कुठल्या भागात चालत नाही. आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. आता हळूहळू पाणी टाकत हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. साधारण 2 कप पाणी आधी आपण टाकणार आहोत. आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. डोसा म्हटला की बॅटर थोडं पातळ असलं तर डोसा जाळीदार बनतो, म्हणून आपण अजून थोडं पाणी घालूयात. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण डोसाचं बॅटर बनवलेलं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी आपण जनरल डोसे बनवतो तशीच ठेवायची आहे. आता आपण 10 मिनिट हे भिजू देऊ. चला तर मग डोसे बनवण्यासाठी बॅटर रेडी आहे. इथे मी गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे. 1 चमचा तव्यावर तेल टाकून व्यवस्थित पसरवून घेऊ. आता आपण डोसा तव्यावर टाकायला घेऊ. अशा पद्धतीने तव्यावर कडेकडेने टाकत जायचं आहे आणि सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. वाव, मस्त जाळी पडली आहे डोस्याला. गॅस फ्लेम मिडल ठेवू, म्हणजे डोसा व्यवस्थित भाजला जाईल. डोस्यावर थोडं तेल टाकून घेऊ. तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरही टाकू शकतात आणि डोसा पुन्हा मंद आचेवर थोडं शिजू देऊ, म्हणजे डोसा छान क्रिस्पी होईल. तोपर्यंत तुम्ही अजून आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी बघायला मिळतील. आता आपण डोसा उलट करून घेऊ, म्हणजे दुसरी बाजू पण छान भाजली जाईल. मस्त क्रिस्पी झालेला दिसतोय डोसा. मस्त भाजला गेलेला आहे डोसा. आता आपण हा डोसा काढून घेऊ. असेच आपण राहिलेले डोसे बनवून घेणार आहोत. सगळे डोसे रेडी झालेले आहेत. हे डोसे तुम्ही उपवासाची बटाट्याची भाजी, खोबऱ्याची चटणी किंवा आमटी बरोबर खाऊ शकता. 6वी उपवासाची रेसिपी मस्त मऊ लुसलुशीत सगळ्यांना आवडणारी साबुदाणा खिचडी बनवूयात. सगळ्यात आधी एका भांड्यात मी 2 कप साबुदाणा भिजवण्यासाठी टाकून घेते. साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर भिजू दिला तर चांगलंच आहे, आणि तेवढा वेळ नसेल तर कमीत कमी 3 ते 4 तास भिजवू शकता. भांड्यात थोडंसं म्हणजे साबुदाणे पाण्यात बुडतील एवढं पाणी राहू द्यायचं आहे.
आता आपण या भांड्यावर झाकण ठेवून साबुदाणे भिजू देऊ। इकडे आपल्याला साबुदाणा खिचडीसाठी लागणारे 3 उकळलेले बटाटे थोड्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतले, 4 हिरवी मिरची बारीक कापलेली, कोथिंबीर बारीक चिरलेली, भाजलेले शेंगदाण्याचे टरफले काढून घ्यायचे आणि मिक्सरमधून त्याचं जाडसर बारीक कूट करून घेते। पुढची प्रोसेस म्हणजे साबुदाणे भिजलेत की नाही ते झाकण उघडून बघू। साबुदाणे भिजून झाल्यावर तुम्ही बघाल पाणी पूर्णपणे सोक झालेलं आहे आणि छान फुललेला आहे साबुदाणा, मस्त सॉफ्ट भिजलेला दिसतोय। साबुदाणा भिजलाय की नाही हे कसं चेक करायचं? साबुदाणा असा बोटात दाबून बघायचा, इझिली दाबला गेला तर समजायचं साबुदाणा आपला परफेक्ट भिजलेला आहे। आता साबुदाणा खिचडी बनवायला सुरुवात करू। त्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून घेते आणि तेलात आपल्याला हे शेंगदाणे हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून शेंगदाणे थोडेसे क्रंची होतील आणि त्यातला कच्चापणाही कमी होईल। साधारण 1-2 मिनिट मीडियम फ्लेमवर हे शेंगदाणे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। जसे आपल्या इकडे शेंगदाणे फ्राय होतात तसे आपल्याला ते भिजलेल्या साबुदाण्यावर टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला शेंगदाण्याचं जाडसर बारीक केलेलं कूट टाकून घ्यायचं आहे। शेंगदाणा कूट हे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचंच करायचं आहे। हे बघा, आता आपण काय करणार आहोत, हे भिजलेले साबुदाणे, शेंगदाणे आणि दाण्याचं कूट हे सगळं मिक्स करून घेणार आहोत एका स्पूनने। त्यानंतर याच पॅनमध्ये थोडं तेल ॲड करून जिरं टाकून घेते। जिरं फ्राय झाल्यावर बारीक कापलेली हिरवी मिरची त्याला छान फ्राय होऊ द्यायची आहे। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर मिरची अजून ॲड करू शकता। आता मी यात ॲड करणार आहे बॉईल केलेले बटाटे, थोड्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेत मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाटे लहान मोठ्या आकाराचे कट करून टाकू शकता। साधारण 2 मिनिट थोडी क्रिस्पी कोटिंग येते तोपर्यंत फ्राय करायचे आहेत बटाटे। बटाटा फ्राय झाल्यानंतर भिजवलेला साबुदाणा ह्या मिश्रणात टाकून घ्यायचा आहे आणि इथेच आपण एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत, ते म्हणजे लेमन ज्यूस। आता ते कशासाठी ते पुढे सांगते मी। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ पसरवून, मग अगदी चिमूटभर साखर। हे सगळं मिश्रण मीडियम फ्लेमवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कंटिन्यू परतवत राहिलं म्हणजे काय होतं, साबुदाणे आपले पॅनला चिटकत नाही। आणि लिंबूचा रस आणि साखर टाकण्याचं कारण असं आहे की यामुळे साबुदाणे हे कढईला किंवा पॅनला चिटकत नाही आणि शिजवून झाल्यावर साबुदाणे गोळा न होता मस्त मोकळे राहतात। साधारण 2 मिनिट हे मिक्स करून झाल्यावर पॅनवर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट हे साबुदाणे मीडियम फ्लेमवर शिजू देऊ। एक 3 ते 4 मिनिटांनंतर पॅन उघडून बघू, मस्त फुललेले दिसत आहेत साबुदाणे आणि छान सॉफ्ट होऊन मस्त मोकळे झालेले दिसत आहेत। अजिबात गोळा किंवा चिकट झालेले नाही आहेत आपले साबुदाणे। आणि आता शेवटी थोडीशी कोथिंबीर, तुम्ही उपवासाला खात असाल तर। तुम्ही बघू शकता आपली साबुदाणा खिचडी अजिबात गोळा झालेली नाही आहे। हे बघा, मी तुम्हाला दाखवते, एकदम सॉफ्ट लुसलुशीत आणि एक दाणा मोकळा झालेला आहे आपल्या साबुदाणा खिचडीचा। आहे ना करायला अतिशय झटपट आणि सोपी। तर इथे आपली साबुदाणा खिचडी तयार आहे। ही साबुदाणा खिचडी तुम्ही मस्त उपवासाची चटणी आणि गरम आमटी सोबत एन्जॉय करू शकता। नवरात्री स्पेशल रेसिपीमध्ये 7वी रेसिपी असणार आहे उपवासाची इडली। इडलीसाठी आधी बॅटर बनवून घेणार आहोत, तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी भगर किंवा वरई बारीक करण्यासाठी टाकून घेऊ। थोडंसं जाडसर राहू द्यायचं आहे वरईला। एका बाउलमध्ये काढून झाल्यावर याच मिक्सरच्या भांड्यात साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण भगर आणि साबुदाणा मिक्सरमधून रवेदार बारीक करून घेतलेला आहे। थोडं मिक्स करून घेऊ। आता आपण या पिठात टाकणार आहोत 1 वाटी दही। दही डायरेक्ट फ्रीजमधलं न टाकता नॉर्मल रूम टेम्परेचरचं असलं पाहिजे। दही टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। दहीऐवजी तुम्ही ताकही वापरू शकता। आता हळूहळू पाणी टाकत हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे। रेग्युलर इडलीसाठी लागतं तसंच बॅटर आपल्याला बनवायचं आहे। मिश्रण अजूनही घट्ट वाटतंय म्हणून आपण थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊ। इडली म्हटलं की बॅटर घट्टही नको आणि पातळही नसलं पाहिजे। इडलीसाठी पीठ रवेदार असलं पाहिजे, कारण रवेदार पिठाची इडली छान जाळीदार आणि सॉफ्ट होते। खूप बारीक पीठ केलं तर इडली गच्च होते। अजून थोडं पाणी घालू। आता इथे इडलीसाठी आपलं बॅटर तयार झालेलं आहे। हे असं झाकून 15 ते 20 मिनिट भिजू द्यायचं आहे। चला तर मग 15 मिनिट झालेले आहेत, झाकण उघडून बघू। पीठ छान भिजलेलं आहे, भगर मस्त भिजून फुलून आलेली दिसते। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण यात घालणार आहोत चवीपुरतं मीठ। मिक्स करून घेऊ व्यवस्थित। असेच उपवासाचे नवनवीन पदार्थ या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील, म्हणून
तुम्ही अजून आपले हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा। यामध्ये आता खाण्याचा सोडा घालूयात आणि एकच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं आहे। सोडा घातल्यामुळे इडली छान फ्लफी आणि जाळीदार होते। या पिठाने तुम्ही ढोकळाही बनवू शकतात आणि अजून यात पाणी टाकलं तर डोसाही बनवू शकता। तर अशा प्रकारे इडलीचं बॅटर आपलं बनवून झालेलं आहे। अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता इडली बनवायला घेऊया। इडलीची प्लेट किंवा इडली मोडला तेलाने ग्रीस करून घेऊ। ग्रीस केल्यामुळे इडली भांड्याला चिटकत नाही। तुम्ही तूपही वापरू शकता। आता यामध्ये एक चमचा बॅटर टाकून घेऊ। अगदी गच्च असं भरायचं नाहीये, थोडं कमीच भरायचं आहे, कारण इडली शिजून फुलून आल्यावर मोल्डच्या बाहेर येऊन एकमेकांना चिटकू शकते। इथे बॅटर भरते तोपर्यंत मी दुसरीकडे इडलीच्या भांड्यात ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाणी छान गरम झालेलं आहे। इडली पात्रात खूप जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर ते इडलीच्या प्लेटमध्ये जाऊ शकतं। तर आता यामध्ये बॅटर भरलेली एक इडलीची प्लेट ठेवून घेऊ। इडलीच्या प्लेट ठेवताना खालच्या प्लेटच्या होलवर वरच्या प्लेटची इडली आली पाहिजे, म्हणजे इडली वरच्या भांड्याला चिटकत नाही आणि तिघही प्लेट इक्वली स्टीम होतात। सर्व प्लेट ठेवून झालेले आहेत। आता इडली पात्रावर झाकण ठेवून घेऊ। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून 15 मिनिट इडली शिजू द्यायची आहे। चला तर मग 15 मिनिट झालेले आहेत। इडली पात्र उघडून बघू। वा, इडली मस्त फुललेली दिसते। आता गॅस बंद करून 5 मिनिट इडली वाफेवर राहू द्यायची आहे। 5 मिनिटांनंतर सर्व इडली प्लेट बाहेर काढून घेऊ। आता आपण एक इडली काढून बघू। किती सहज निघते इडली, मस्त जाळीदार आणि लुसलुशीत झालेली आहे। एक इडली आपण तोडून बघू। भारीच, तुम्ही बघू शकता किती मस्त कापसासारखी सॉफ्ट आणि जाळीदार झालेली आहे आपली इडली। अशा प्रकारे आज आपण बनवलेली आहे उपवासाची इडली। ही तुम्ही उपवासाची खोबरे शेंगदाणे किंवा उपवासाच्या ओल्या खोबऱ्याच्या चटणी सोबत खाऊ शकता। खूपच छान लागते। आता बघूयात 8वी रेसिपी, उपवास स्पेशल मेदू वडे। सगळ्यात आधी आपण वरई किंवा भगर शिजून घेणार आहोत। त्यासाठी पॅन ठेवलेला आहे, त्यात 2 वाटी पाणी टाकून घेऊयात। पाण्याला थोडी उकळी आलेली आहे। आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत। मिक्स करून घेऊ। भगर मी स्वच्छ धुवून ठेवली होती, ती यात शिजवण्यासाठी टाकूयात। मिक्स करून घेऊ। तसं भगर शिजायला खूप वेळ लागत नाही, खूप पटकन शिजते। एक उकळी आली की 5 ते 7 मिनिट पॅनवर झाकून ठेवून मिडल फ्लेमवर आपण भगर शिजवून घेणार आहोत। चला तर मग 5 मिनिट झालेले आहे। झाकण उघडून बघू। पाणी पूर्ण सोक झालेलं दिसतंय। भगर छान फुलूनही आलेली आहे। शिजलेल्या भगरीला थोडंसं स्पूनने मोकळं करून घेऊ। आता आपण ही शिजलेली भगर किंवा वरई थंड करण्यासाठी बाजूला काढून घेऊ। भगर थंड झालेली आहे। यात उकळलेला बटाटा जो आपण किसून घेतलेला आहे तो यात घालूयात। क्रश केलेली मिरची आणि अद्रक घालूयात। जिरे 1 टेबलस्पून, दाणेकूट 3 टेबलस्पून, किसलेले ओले खोबरे, दही 2 टेबलस्पून आणि मीठ चवीपुरतं। आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। दही टाकल्यामुळे पाण्याची गरज लागणार नाही। हाताने छान 4 ते 5 मिनिट हे मळून घेऊ। तोपर्यंत तुम्ही अजून आपले हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी बघायला मिळतील। मिश्रण छान मळून एकजीव झालेलं आहे। याचे आता आपण वडे बनवून घेणार आहोत। तळ हाताला थोडं तेल लावून घेऊ। आपल्याला वड्याचा आकार केवढा पाहिजे त्यानुसार पिठाचा गोळा घेऊन हातावर गोल करून थोडा फ्लॅट करायचा आहे आणि मध्यभागी होल करून घ्यायचा आहे। हे पीठ छान मळलेलं असेल तर वड्याला तडा जात नाही, तुम्ही बघू शकता। अजून एक बनवून दाखवते। मिश्रण स्मूथ झालेलं होतं म्हणून वड्याला जराही क्रॅक आलेला दिसत नाहीये। मस्तच। मेदू वडे तळण्यासाठी एकीकडे तेल टाकून कढई ठेवलेली आहे। तेल गरम होतं तोपर्यंत आपण राहिलेले वडे बनवून घेऊ। चला तर मग सगळे वडे बनवून झालेले आहेत। आता आपण यांना तळून घेणार आहोत। तेल छान तापलेलं आहे। सावकाशपणे गरम तेलात वडे तळण्यासाठी सोडू। मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत, म्हणजे वडे आतून छान खुसखुशीत तळले जातात। वडे आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। एक बाजू तळून झालेली आहे। आता आपण वडे उलट करून घेणार आहोत, म्हणजे दुसरी बाजू पण छान तळली जाते।
छान गोल्डन कलर आलेला आहे। चला तर मग वडे तळून झालेले दिसत आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता आपण राहिलेले वडे तळून घेणार आहोत। सगळे वडे तळून झालेले आहेत। वाव, मस्तच काय क्रिस्पी झालेले आहेत वडे, तुम्ही बघू शकता। चला तर मग उपवासाचे मेदू वडे तयार झालेले आहेत। हे ओल्या खोबऱ्याची चटणी आणि दही सोबत अतिशय सुंदर लागतात। तुम्ही आमटी सोबतही खाऊ शकता। आता नवरात्रीच्या उपवासात गोड खायची इच्छा असेल तर त्यासाठी बनवूयात राजगिराचा शिरा। तर राजगिराच्या शिऱ्यासाठी सर्वप्रथम आपण पॅन मध्ये तूप घेणार आहोत, अर्धी वाटी। तूप मेल्ट होऊन गरम होऊ द्यायचं आहे आणि तूप गरम झाल्यावरच आपल्याला इथे 1 वाटी राजगिराचं पीठ इथे मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। पीठ थोडं सोनेरी होईपर्यंत आपल्याला इथे भाजत राहायचं आहे। 2 ते 3 मिनिट लागतात हे पीठ छान भाजायला। आता मस्त स्मेल येतोय तुपाचा आणि पीठ भाजल्याचा। आता आपण काय करणार आहोत, यात गरम केलेलं दूध, साधारण 1 वाटी दूध इथे आपण घालणार आहोत या पिठात। फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, दूध ॲड करत असताना गॅस फ्लेम लोच राहू द्यायचा आहे। तर हे बघा इथे दूध पूर्णपणे सोक झालेलं दिसतंय। आता काय करायचं, 1-2 मिनिट आपल्याला पॅन कव्हर करून राजगिराच्या पिठाला थोडंसं शिजू द्यायचं आहे। 2 मिनिटांनी पॅन उघडून बघू। हे बघा राजगिराचं पीठ छान फुललेलं दिसतंय आणि साईडला तूप पण पिठाने सोडलेलं दिसतंय। आता या पिठात आपण साखर ॲड करणार आहोत। तर 1 वाटी राजगिराच्या पिठाला पाऊण वाटी साखर घेतलेली आहे मी। तसं तुम्ही आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। साखर पूर्णपणे मिक्स झाल्यावर 1-2 मिनिट पुन्हा लो फ्लेमवर पॅन कव्हर करून ह्या राजगिराच्या शिऱ्याला शिजू द्यायचं आहे। 2 मिनिटांनी बघूयात। मस्तच स्मेल येतोय आपल्या शिऱ्याचा आणि छान लुसलुशीत झालेला दिसतोय आपला राजगिराचा शिरा। आता आपण यात ॲड करणार आहोत काही ड्रायफ्रुट्सचे कप आणि थोडीशी वेलची पावडर। ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण याला जास्त शिजवणार नाही आहेत, कारण असा सॉफ्ट शिरा खूप छान लागतो। मस्त मऊ आणि लुसलुशीत झालेला दिसतोय आपला राजगिराचा पौष्टिक शिरा। खूप कमी वेळात आणि अतिशय झटपट होतो ह्या राजगिराचा शिरा। तर ह्या नवरात्रीत ह्या राजगिराचा शिरा नक्की ट्राय करा। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये रोज तुम्ही उपवासाला खाऊ शकता तो पदार्थ म्हणजे अगदी भट्टीसारखे होणारे खमंग असे खारे शेंगदाणे। तर हे खारे शेंगदाणे कसे बनवायचे त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे। तर 9 दिवसाच्या 9 उपवासाच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि रेसिपीज आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।